श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो. आपल्या वयाबद्दल आपण किती वर्ष जगणार हे आपल्याला अनेकदा जाणून घ्यायचं असतं. अनेक वेळा लोक घाबरतात आणि अगदी छोट्याशा आजारानंही ते असा विचार करू लागतात की ज्योतिषांनी आपली कुंडली दाखवू लागतात. ज्योतिष आणि हस्तरेषाद्वारे नेमकं वय कळू शकतं, पण त्यासाठी खोल अभ्यास आवश्यक आहे. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. सोमवारी जन्मलेली लोक समाजात नेहमीच चर्चेचा विषय असतात, परंतु त्यांचं कौटुंबिक जीवन चांगलं नसल्यामुळं त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. असे असूनही हे लोक आनंदी आणि मितभाषी असतात. चंद्राशी संबंधित असल्यामुळं त्यांचं मन चंचल राहतं आणि त्यांचे विचार सतत बदलत राहतात. त्यांना आणखी एक सवय आहे ज्यामुळं त्यांना कधीकधी नुकसान सहन करावं लागतं. ते पूर्ण झोकून देऊन एखादं काम सुरू करतात. सोमवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल आपण बोलूयात. सोमवारी जन्मलेल्या लोकांचं वय 84 वर्ष मानलं जातं. त्यांच्यासाठी जन्मापासून 11व्या महिन्यात आणि 16व्या आणि 27व्या वर्षी धोका असतो, म्हणजे या काळात त्यांना गंभीर त्रास होतो. मंगळवारी जन्मलेली लोक रागीट, धाडसी, शिस्तप्रिय, ऊर्जेनं भरलेली असतात आणि नवीन कल्पनांना समर्थन देतात. या दिवशी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो. त्यामुळे या दिवशी जन्मलेली लोक सर्व अडचणींवर मात करून नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात. या लोकांना स्वयंपाकाची जास्त आवड असते. मंगळवारी जन्मलेल्या लोकांबद्दल एक चांगली गोष्ट आहे, त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता खूप चांगली आहे आणि ते मोठ्या समस्या लवकर सोडवतात. या लोकांना कोणत्याही आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते. मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींचं वय हे 74 वर्ष आहे. त्यांना जन्मापासून 2ऱ्या आणि 22व्या वर्षी धोका असतो, म्हणजेच या वर्षात काही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. बुधवारी जन्मलेली लोक. या दिवशी जन्मलेली लोक बहुमुखी, प्रतिभेने समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे पुन्हा बोलण्यापासून थांबवतात. ही लोक संकटातून लवकर बाहेर पडतात आणि पैसा कमवण्यात प्रचंड यशस्वी होतात. बुधवारी जन्मलेल्या लोकांचं 64 वर्ष आयुष्य असतं. या लोकांवर नेहमी 8व्या महिन्यात आणि 8व्या वर्षात हल्ले होतात, म्हणजेच त्यांना मृत्यूसारखे त्रास सहन करावे लागतात. गुरुवारी जन्मलेली लोक महत्त्वाकांक्षी आणि गंभीर स्वभावाची असतात आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला अतिशय समजूतदारपणे आणि सहजतेनं सामोरे जातात. त्यांच्या धाडस आणि तर्कापुढं ते आपले विचार आणि भावना इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडतात. त्यामुळे या लोकांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. कफ आणि फुफ्फुसाशी संबंधित आजारांचा त्रास होऊ शकतो. गुरुवारी जन्मलेल्या लोकांचं वय 85 वर्ष मानलं जातं. त्यांच्यासाठी जन्मापासूनचा 7वा महिना आणि 13वा आणि 16वं वर्ष वेदनादायक असतं. शुक्रवारी जन्मलेली लोक. या दिवशी जन्मलेली लोक मृदुभाषी आणि साधी असतात. वाद घालणाऱ्या लोकांचा तिरस्कार करतात. अशी लोक मनोरंजनावर जास्त खर्च करतात, त्यामुळं त्यांचं आर्थिक संतुलन बिघडतं. या लोकांना ऐश्वर्यपूर्ण जीवन जगायला आवडतं. ते खूप मेहनती आहेत आणि त्यांना प्रचंड पैसा मिळतो, यश मिळतं, कीर्ती मिळते. सांध्यातील पाठदुखी, मधुमेहानं ही लोक त्रस्त असतात. विशेषतः पाठदुखी आणि सांधेदुखीमधून त्यांना जावं लागतं. हे खाण्याचे शौकीन असतात. या लोकांचं वय 60 वर्ष मानलं जातं. त्यांना वयाच्या 20व्या आणि 24व्या वर्षी काही समस्या उद्भवू शकतात.